श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फूल बनवणार आहे. तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती 2 कलरचे घेतले, एक गुलाबी आणि एक मोरपंखी, नायलॉन धागा, धागा कापायला कात्री आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला गाठ पाडून 9 गुलाबी मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ह्या मोत्यातून सुई काढल्यानंतर 7 रंगीत मोती ओवून घ्यायचे. हे मी 7 रंगीत मोती ओवून घेतलेले मोरपंखी कलरचे. आणि ज्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. आणि आता पुढच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आपण इकडे आता 7 मोती ओवलेले. 7 मोत्यांची आपण ही एक पाकळी केली. आता आपल्याला ह्या गोलापर्यंत, ह्या असा गोल करायचा इथपर्यंत आपल्याला आता 5-5 मोती येऊन 7 मोत्यांचे गोल करायचे आहेत. 9 गोल आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचे आहे. आता मी धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेते. पहा, हे 5 मोती ओवून घेतले आणि 1, 2 आणि हा 3 गोलातला गुलाबी आणि ह्या पाकिटले हे 2 मोती, अशी 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. ही आपली दुसरी पाकळी इथे झालेली आहे. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता आहे ते मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 5 मोती आता परत आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि आता ही पाकळी आहे. ह्या पाकिटले हे 2 मोती आणि ह्या गोलातला हा 1 मोती, अशी 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ. आणि आता परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशा आपल्याला इथे 9 पाकळ्या बनवायच्या आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेऊ. हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ह्या 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या एका मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची. परत इथे आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहे. तुम्ही हे फूल करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला फूल जमले की नाही आणि फूल आवडले की नाही डिझाईन. हे 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता ह्या पाकिटले हे 2 मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर गोलातला हा 1 मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला 5 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. ह्या फुलांची मेहरबसुद्धा खूप छान दिसते. मी मेहरब केलेली आहे. पण आता माझ्याकडे हा मोरपंखी कलर नाही आहे म्हणून मी तुम्हाला फुलं शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. हे पहा, आता आपण हे 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि ह्या गोलातला हा मोती, अशा 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि लगेच आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता परत आपल्याला 5 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या पाकिटले हे 2 मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो आणि त्याच्या शेजारचा 1 मोती, अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे. पहा,
7 पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे. आता आपल्याला 2च पाकळ्या इथे बनवायच्या आहेत. तर परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेऊ. हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई काढायची. ह्या पाकळीतले हे 2 मोती आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती. आता पहा, आता आपण हे पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्या 8 पाकळ्या इथे तयार झालेल्या आहे. आता आपल्याला 9वी पाकळी करायची. 9वी पाकळी करण्याकरता ह्या गोलातला हा एक गुलाबी मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि नंतर हे 2 रंगीत मोती मोरपंखी कलरचे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही डिझाईन बनवू शकतात. आता आपल्याला पहा 1 2 3 4 हे 4 मोती इथे आपले रंगीत आहेत. 7 मोत्यांचा गोल करायचा आहे. आपण परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई हे 2 मोती ह्याच्यातनं सुई आपण वरती बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. पहा इथे आपली ही अशी डिझाईन तयार झालेली. ही अशी डिझाईन करूनसुद्धा आपण ताटाभोवतीची मैरप बनवू शकतो. आता आपल्याला ह्या सेंटरमधल्या मोत्यात सुई बाहेर काढायची. 1 2 3 4 ह्या 4 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. याच्याकरता आता मी हा एक गुलाबी मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि परत आता हे 3 मोती आणि सेंटरमधला 1 मोती अशी सुई बाहेर काढली. आता मी इथे गुलाबी मोती घेते. गुलाबी मोती आपल्याला 3 ओवून घ्यायचे आहे. हे 3 गुलाबी मोती ओवून घेतले आणि इथे आपल्याला 2 हे मोरपंखी मोती ओवून घ्यायचे. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि हा एक मोती बाजूला करून ह्या मोत्यातून आपल्याला सुई हा जो 1 नंबरचा मोती आपण ओवलेला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला इथे 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 गुलाबी मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत त्याच दिशेने अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण ही पाकळी, ह्या पाकळीतला मधला मोती ह्याच्यामध्ये सुई बाहेर काढू. 1 2 3 3 मोत्यातनं सुई आपण आता परत बाहेर काढून घेणार. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 3 गुलाबी मोती घ्यायचे आहे. दोन मोरपंखी मोती घेतले. परत हा एक मोती मागे करून त्याच्या पुढचा जो एक रंगीत मोती मोरपंखी त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे. परत 3 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढायची. पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत मला पुढच्या ह्या पाकळीतल्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 गुलाबी मोती घ्यायचे आहे. हे 3 गुलाबी मोती घेतले. परत आता आपण 2 हे मोरपंखी मोती घेऊ आणि परत हा एक मोती बाजूला करून त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला 3 मोती गुलाबी ओवून घ्यायचे आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढायची. त्याच दिशेने अशी सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आता इथे माझे
माझा धागा संपलेला आहे. आता आपण परत नवीन धागा ओवून घेऊ. हे पहा, मी आता धागा ओवून घेतलेला आहे. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 1 2 3 अशा 3 मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला 3 गुलाबी मोती घ्यायचे आहे. दोन हे मोती घ्यायचे. हे फूल खूप सुंदर दिसतो, तुम्ही करून पहा. आता परत हा एक मोती मागे करून त्याच्या पुढच्या मोत्यातनं जे 2 मोती उरले त्याच्यातला एक मोती साईडला करून दुसऱ्या मोत्यातनं सुई आपण वरच्या दिशेला अशी बाजूला काढून घेतलेली आहे. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. आणि आता आपण पुढच्या पाकळीतल्या मधल्या मोत्यात सुई बाहेर काढणार आहे. 1 2 आणि हा 3रा मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. 4 पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 गुलाबी मोती ओवून घेऊ. दोन निळे मोती ओवून घेऊ आणि परत हा मोती बाजूला करून पुढच्या एका मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे. परत आता आपण 3 गुलाबी मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत आपल्याला सुई त्या दिशेने बाहेर काढायची आहे समोरच्या. आणि परत आता आपण ह्या एका मधल्या पाकळीतल्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. एका पाकळीतल्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 गुलाबी मोती ओवून घेतले. परत 2 मोरपंखी मोती घेतले आणि हा एक मोती बाजूला करून त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची पहा. आणि आता परत आपल्याला 3 गुलाबी मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो वरचा मोरपंखी कलर आहे गोलातला त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, हा मोती, ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यात सुई बाहेर काढायची मधल्या मोत्यातनं. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत आपल्याला 3 गुलाबी मोती घ्यायचे आहे. आपलं सुंदर असं फूल इथे तयार होत आलेलं आहे. परत आता आपण 2 मोरपंखी कलर मोती घेऊ आणि हा एक मोती बाजूला करून त्याच्या पुढच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आपल्याला 3 गुलाबी मोती घ्यायचे आहे. हे 3 गुलाबी मोती घेतले आणि ह्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढून पुढच्या पाकळीतल्या मधल्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला 3 गुलाबी मोती घ्यायची आहे. परत 2 मोरपंखी मोती घ्यायचे आहे. आता आपली एकच पाकळी राहिलेली आहे पहा. परत आता आपण 3 गुलाबी 2 मोरपंखी मोती ओढले. त्याच्यातला हा जो आधीचा मोरपंखी मोती ओढलेला आहे त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि परत आपण 3 गुलाबी मोती धाग्यात ओवून घेणार आहे.
तुम्ही कुठलाही कलर वापरून ही फुलं बनवू शकतात. ह्याची महिरं खूप सुंदर दिसते, तुम्ही करून पहा. आता परत ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि ह्या पाकिटला हा मधला मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत आपण 3 गुलाबी मोती घेऊ आणि परत 2 मोरपंखी मोती घेऊ आणि हा एक मोती बाजूला करून त्याच्या पुढच्या ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता आपल्याला 3 गुलाबी मोती धाग्यात ओवून घ्यायचे पहा. अशा प्रकारे आपलं हे छोटंसं सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे पहा. आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढू. हे पहा, या मोत्यातनं सुई बाहेर काढली, पुढच्या एका मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे मी आता गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. पहा, सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. मोत्याचे सुंदर अशी फुलं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.